वीकली टेस्ट ही आपली दर आठवड्याला आपण टेस्ट घेतो. यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न होता, कापड दुकान आज शनिवार असल्याने बंद आहे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा आणि कापड दुकान खाली अंडरलाईन होते. तर बघा, कापड हे जे काय आहे हे नाम आहे प्रत्यक्षात, बरोबर. ते या ठिकाणी विशेषणाचं काम करतं, म्हणून याला काय म्हणायचं, नामसाधित विशेषण. कळलं? पुढचा प्रश्न, मराठीमध्ये एकूण किती व्यंजन आहे? 34 किती आहे? 34 व्हेरी गुड, 34. मराठीमध्ये एकूण 34 हा. पुढचा प्रश्न, ताईने पिठाची चपाती बनवली. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. बनविली. हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? घाबरून उत्तर नका देऊ. उत्तर द्या. नाही, हे द्विकर्मक क्रियापद आहे. कारण हे बघा, ताई कोण आहे वाक्यातला कर्ता, बरोबर. बनवले, काय बनवलं? पिठाची चपाती. म्हणजे ही क्रिया पीठ आणि चपाती या दोघांनी भोगली का नाही? म्हणजे वाक्यामध्ये दोन कर्म आले का नाही? वाक्यामध्ये दोन कर्म आले का नाही? तुम्हाला मी सांगितलं होतं, ज्यावेळेस दोन कर्म येतात त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण? द्विकर्मक क्रियापद. बोला. द्विकर्मक म्हणून आपलं उत्तर आहे हे. पुढचा, गणेश बाळाला रडवितो. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार? प्रयोजक क्रियापद. व्हेरी गुड. बाळाला इच्छा असतो नाही तर नसो, गणेश काय करतोय? त्याला रडवितोय, बरोबर. म्हणून हे प्रयोजक क्रियापद आहे. दुसरं कोणीतरी करून घेतं ही क्रिया. पुढचं, मराठीमध्ये एकूण किती स्वर आहेत? 14. व्हेरी गुड. कोणते? कोणते? ओ, औ, अजून आ, ऑ, हा नाहीये स्वर. सांगा काय राहिलं अजून? झाले ना 14. अमा कायला मोज राहील? ते स्वरादी अमाहा. कळले का? 12 झाले. अजून दोन कोणते राहिले? हा? ए आणि ए आणि ऐ. ठीक आहे. हे असे 14 स्वर आहे आपले. पुढे, माझ्या वर्गातील पाटलांची 3 मुले. माझ्या वर्गात पाटलांची 3 मुले आहे. या वाक्यात पाटलांची हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? सांगा बरं. सामान्य नाम. सामान्य नाम. सामान्य नाम. व्हेरी गुड. हे सामान्य नाम आहे. तुम्हाला मी सांगितलं, सामान्य नाम हे प्रतिनिधित्व करीत असतं आणि अनेक वचनी असतं. पुढे, रामकडे माझा पेन आहे काय? या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. पुरुषवाचक, संबंधी, दर्शक आणि प्रश्नार्थक सर्वनाम. सामान्य सर्वनाम कुठला आहे? प्रश्नार्थक सर्वनाम. व्हेरी गुड. प्रश्नार्थक सर्वनाम, कारण तो फक्त हो किंवा नाही एवढंच सांगू शकतो, बरोबर की नाही? म्हणजे निश्चित उत्तर आहे ना. मग मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस निश्चित उत्तर येतं त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो? तर त्यावेळेस त्याला आपण प्रश्नार्थक सर्वनाम. पुढे, हा डबा माझा नाही. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? सार्वनामिक विशेषण. बरोबर, हे सार्वनामिक विशेषण आहे.
आज लोकांमधील माणुसकी संपत चालली आहे. माणुसकी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? भाववाचक नाम. का? कारण माणूस या शब्दाला की हा प्रत्यय लावलेला आहे. काय जोडलेला आहे? की हा प्रत्यय जोडलेला आहे आणि त्यापासून तयार झालेला शब्द काय आहे? माणुसकी. पुढचा, हा पेन मला काकांनी दिला आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. दर्शक सर्वनाम. बघा, हा पेन सर्वनाम. दर्शक सर्वनाम आहे. पुढचा प्रकार, कंठ्य वर्ण नाही. च वर्ग हा कंठ्य वर्ण आहे का? हं? खातो का? संख्या विशेषण. संख्या विशेषण. संख्या विशेषण. संख्या विशेषण. संख्या विशेषण. सुनील 5व्या मजल्यावर राहतो या वाक्यातील विशेषणाचा प्रकार. 5वा मजला. संख्या विशेषण. मी उद्या गावाला जाणार या वाक्यात क्रियापद ओळखा. क्रियापदाचा प्रकार कोणता? हं? अकर्मक क्रियापद आहे. कारण जी क्रिया घडणारी ही कोणावर घडणार आहे? कर्ताच बघणार आहे ना. बरोबर आहे की नाही? काय आहे? कर्त्याने केलेली क्रिया. काय आहे? कर्त्याने केलेली क्रिया कर्त्यावरच घडणार असेल तर अकर्मक क्रियापद असतं. कोणतं? अकर्मक क्रियापद. येते का लक्षात? हो. पुढे, पुरुष मी उद्या गावाला जाणार आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. वाचक सर्वनाम. कोणतं आहे? मी विचारलेलं आहे हे पुरुषवाचक सर्वनाम आहे. का बरं पुरुषवाचक आहे ते सांगा. कारण त्याच्यामध्ये मी. हा, कारण तो मी आहे आणि हा मी कोणासाठी वापरला आहे? बोलणारा वापरतोय ना स्वतःसाठी. आता बरोबर बोलते. बरोबर ना? बोलणारा कोणासाठी वापरतोय? स्वतःसाठी वापरतोय. पुढचा, किती लोक येणार आहेत माहित नाही या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार. किती लोक? सांगा. अरे मला सांगा, किती लोक येणार याचं निश्चित उत्तर आहे का? नाही. सामान्य म्हणून ते सार्वन्य सर्वनाम किंवा त्याला आणखी एक दुसरा प्रकार आहे अनिश्चित सर्वनाम. येते का लक्षात? हो. जे सर्वनाम निश्चित नाही त्याला काय म्हणायचं? अनिश्चित स्वर. येते का लक्षात? काही अडचण आहे कोणाला? नाही. समजतंय का? हो. चला पुढचा प्रकार, मिरची फारच तिखट आहे या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. तिखट हे जे काय आहे हे गुणविशेषण आहे. बरोबर आहे का नाही? पुढचा प्रकार, धावताना मला तुझी आठवण आली या वाक्यात एकूण किती सर्वनाम आले आहेत? मला आणि तुझी हे 2 सर्वनाम यामध्ये आलेले आहेत.
रमाचा आवाज छान आहे या वाक्यात रमा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? विशेषण. विशेष नाम आहे. विशेष नाम. ख हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे? महाप्राण व्यंजन. महाप्राण व्यंजन आहे. सुधाने चिंच खाल्ली या वाक्यात क्रियापदाचा प्रकार ओळखा. सकर्मक. बरोबर. सुधाने खायचं काम केलंय ते कोणी भोगलंय? चिंचेने भोगलं ना, म्हणून हो ते सकर्मक क्रियापद आहे. आलं का लक्षात? हो. काय अडचण कोणाला? नाही. कोणी असं आहे ज्याला नाही समजलं? समजलं का प्रत्येकाला? हो लक्षात येतंय का? हो. अशा प्रकारे तुम्हाला ही टेस्ट सोडवायची होती, जी तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये जो आपण भाग घेतला आहे त्या भागावर देण्यात आलेली होती. आय होप सगळ्यांना समजली असेल. ज्यांना समजली नसेल त्यांनी ती पुन्हा एकदा सोडवून बघा. ठीक आहे. चला आता आपण आज काय घ्यायचं? नवीन इंग्लिश घेऊ का मॅथ घेऊ? इंग्रजी. इंग्लिश घेऊ. इंग्रजी. कोणाकडे बुक आहे का? बुक आहे का? बुक कशाचं सर? स्कॉलरशिपचं. पाचवीचा का सर? नाही रे, पाचवीचं कोण आहे पाचवीवाला? तुमचं मंथन स्कॉलरशिप दोन्ही पैकी एक आहे का? आठवी पाचवी आहे का? पाठवा बरं त्याचा फोटो काढून मला ग्रुपवर. सर कोणतं पुस्तक घ्यायचंय? पुस्तक राजवीर ना? तुमचं मंथनचं पुस्तक तुम्हाला आलं असेल ना रजिस्ट्रेशन केल्यावर, का नाही आलं? नाही सर, अजून म्हणतो फॉर्मच भरला नाही. बरं ठीक आहे, मग फॉर्म भरून टाका म्हणजे तुम्हाला पुस्तक कधी मिळून जाईल. भरायचं आणि नसेल तर मग तुम्ही 8वी स्कॉलरशिपचं पुस्तक घेतलं तरी चालेल. सर? ठीक कधी आहे. भरायचं फॉर्म? फॉर्म तुमच्यावर आहे. तुमच्या तिथे आहे कोणी भरणार? नसेल तर मला सांगा, मी भरून देतो. सर नाही भरायचं ना. कॉम्प्युटरवर भरायचंय का? हा, कॉम्प्युटरवर भरू शकता किंवा तुम्ही माझ्याकडे भरू शकता, असं काही नाही. तुम्हाला परीक्षा जिथे पाहिजे ते मी देऊ शकतो. तुमच्या तिथे जवळ सेंटर असेल तिथे. सर मग माल भरायचा आलं का होता. लक्षात? बरं ठीक आहे, तुम्ही मला आता क्लास झाल्यानंतर ज्याला भरायचं त्याने मला फोन करा, मग मी त्याला सांगेल. ठीक आहे, कसा भरायचा आहे. हो. बरं ठीक आहे. सेंड लक्ष द्या. काय कशाचं सेंटर? ग्रामरचा फोटो सेंड करायचा का? हा, पहिले 2-3 धडे पाठवा ना. काय जे असेल स्टार्ट करूया. काय पहिला धडा? इंग्लिश बुद्धिमत्ता, वोकॅब्युलरी वाटतं ना आणखी. सिनोनिम्स. सिनोनिम अँटोनिम आहे का? ओके थांबा, मी देतो तुम्हाला. सर बोला. सर फोटो सेंड केलाय. एक मिनिट.
थोडं टाक. कुठे गेलं ते व्होकॅब्युलरीचे अटॅचमेंट? Can't use what happened? Can't use धडा आहे ना हा रायटिंग वर्ड्स युजिंग गिवन क्लोज. क्ल्यूज. ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. थांबा जरा 2 मिनिटं द्या मला. सापडलं मला. असं काही समजू नका की हे पुस्तक नुसतं याच वर्गाचं आहे. कोणत्याही पुस्तकात दिसलं तरी ते सारखं असतं, फक्त शब्द थोडेफार बदलतात इकडे तिकडे. ठीक आहे. तर हे बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही. काही टॉपिक हे एकदम सोपे आहेत, काही टॉपिक थोडेसे डिफिकल्ट राहतील. इंग्लिश मीडियम वाल्यांना जास्त सोपं जाईल इंग्लिश मधून. मराठी मीडियम वाल्यांना थोडं, तुम्हाला मराठी जसं अवघड वाटलं असेल थोडस, तसं इंग्लिश वाटणार नाही. नो नो बेटा. आता लक्ष द्या, याच्यामध्ये तुम्हाला काय आहे हे आपण 1 बाय 1 टॉपिकने समजून घेऊ. पापा किधर करते तुम काम करते बोल बघा, बघा काय आलं? कमी क्लास 8चं टाक. ओके, मी दोन्ही पण घेतो, थोडस मला वेळ द्या. ओके, पहिल्यांदा बघा, व्होकॅब्युलरी आहे. व्होकॅब्युलरी मध्ये काही क्वेश्चन दिले, राईट वर्ड्स युजिंग गिवन क्ल्यूज. ठीक आहे. त्यामध्ये बघा काय सांगितलंय, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन रिलेटेड टू द गिवन पिक्चर. काय आहे, कसलं पिक्चर आहे? कांगारूचं आहे. कांगारू. सो आपलं उत्तर काय असणार? कांगारू. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज नॉट रिलेटेड इन द टेस्ट? टेस्ट रिलेटेड नाही असं कुठलं आहे? बटर. बटर ही टेस्ट नाहीये, बाकी सगळ्या टेस्ट आहे. पुढे बघा, सिलेक्ट द वर्ड रिलेटेड विथ द गिवन पिक्चर. कशाचं पिक्चर आहे? ऑस्ट्रिच. सो आवर आन्सर इज Ostrich. ऑस्ट्रिच. ठीक आहे. फाइंड द ऑड मॅन आउट फ्रॉम द ऑप्शन. काय आहे? कोब्रा, स्नेक, अर्थस्वाम अँड वल्चर. हा, वल्चर. आयडेंटिफाय द करेक्ट वर्ड फॉर द गिवन पिक्चर. काय एक्स आणि पुढचं काय? आयन. Iron. ठीक आहे. द नेम ऑफ द ग्रुप इज बर्ड. चूज द वर्ड ऑड, सॉरी, चूज द ऑड वर्ड.
woodcutter, वुडकटर काय? woodcutter, वुडकटर काय? woodcutter, पिजन, क्रेन, ईगल आणि वुडकटर काय वेगळं येईल याच्यात? woodcutter, woodcutter, वेगळं आहे. crane, sir. कारण सांगा मला. नुसतं एकच नाही सांगायचं, अंदाज तुमचे उत्तर सांगायचं. हा सर कारण ते सगळे पक्षी आहेत, ती एक मशीन आहे क्रेन. सर क्रेन येईल का? हा क्रेनच वेगळं येईल कारण क्रेन काही बर्ड नाहीये. ठीक आहे, आलं का लक्षात? हो. हो. नेक्स्ट, select the proper picture from the option for the given word. Jackfruit. Jackfruit. The one पर्याय. One number. One correct. Next, One number. choose the correct alternative related with the bank. Passbook. Passbook. Choose the word for the person who plays musical instrument. Musician. Musician. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता. आणि असं काही समजू नका की हा अभ्यास म्हणजे 6वीचाच आहे, कारण हे जे वर्ड्स असतात ना हे सगळीकडे सारखेच आहे. नुसते दिलेलं त्या पुस्तकात आहे, म्हणजे असं नाही की त्या पुस्तकापुरतेच आहे. कळलं का? मी काय सांगतोय कळतंय का? हो. बघा पुढचा काय, रायटिंग द कॉन्टेक्चुअल मिनिंग ऑफ वर्ड. द वर्ड कॉन्टेक्चुअल मिनिंग डिपेंडिंग ऑन द कॉन्टेक्स्ट. सम वर्ड्स हॅव मोर दॅन वन मिनिंग. We have to look at the context and then understood the meaning. First, to the contextual meaning of the underlined word. The student of standard 6th on the final cricket match. They are on cloud 9. ही एक फ्रेज आहे ज्याला आपण मराठीत म्हणी म्हणतो ना, म्हणी किंवा वाक्प्रचार. Very happy. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही एखादी मॅच जिंकता त्यावेळेस तुम्हाला आनंद होतो का नाही? हो. त्याला म्हटलं आता ऑन क्लाउड 9. ठीक आहे, हो. नेक्स्ट बघा. द पोलीस सर्च द स्ट्यूज इन एव्हरी नॉक अँड कॉर्नर. चूज 2 करेक्ट ऑप्शन. नॉक अँड कॉर्नर म्हणजे काय? एव्हरी In नॉक अँड every कॉर्नर. place, everywhere. In every place, everywhere. बरोबर. त्यांनी काय केलं असेल, जे काही चोर आहेत ते चोरांना कुठे कुठे शोधलं असेल? पहिलं तर एव्हरीवेअर करेक्ट आहे आणि इन एव्हरी प्लेस हे सुद्धा करेक्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट. वाय डोंट यू ड्रॉप माय प्लेस विथ युअर पॅरेंट्स. सांगा काय येईल बरं याचं? प्लेस म्हणजे व्हिजिट माय हाऊस. ठीक आहे. Birbal was a wise man. He kept his eyes open to what was going on around him. आता त्याच्यात कॉन्टेक्चुअल मिनिंग काय येईल बरं? Watched carefully. व्हेरी गुड. वॉच केअरफुली म्हणजे जे काही गोष्टी आजूबाजूला होतात त्याच्यावर त्याचं कसं असतं, बारीक लक्ष असतं. नेक्स्ट, he found his hall ticket at the 11th hour. Choose 2 correct option. म्हणजे काय? At 11th hour. At 11 o'clock. नाही. अरे 11th hour याचा अर्थ काय होतो माहितीये का?
तुम्हाला मराठीत एक म्हण आहे बघा, तहान लागल्यावर वीज खोद नाही. म्हणजे काय? Very late at the last minute. हा, व्हेरी लेट हे करेक्ट आहे आणि ऍट द लास्ट मोमेंट हे करेक्ट आहे. कळलं का? पुढे, द बस स्टँड इज ऍट स्टोन थ्रो फ्रॉम माय स्कूल. म्हणजे काय? ते खूप जवळ आहे, ऍट द शॉर्ट At a short डिस्टन्स. distance. कळलं का? ही नेवर टेल्स अबाउट एनीवन. म्हणजे मिस्टेक. Mistake. Mistake. Mevla stood by Shivaji in sun and shower. In म्हणजे good and bad times. Bad times. व्हेरी गुड. नेक्स्ट, all his kind and king gather for the grand ceremony. त्याला म्हणतात Relatives. रिलेटिव्ह. काइंड अँड कीन म्हणजे रिलेटिव्ह. पुढे आहे अपोजिट अँड सिमिलर वर्ड. ही काय तुम्हाला सांगायची गरज नाही, बरोबर ना? तर सांगावं लागेल. नाही. No, sir. पण ते पाठ तुम्हालाच करावं लागणार आहे, लक्षात ठेवा. हा, तुमच्याकडे आता पुस्तक नसेल तर तुमच्यासाठी हे वर्ड्स जे आहे जे तुमच्याकडे समोर येतील ते पाठ करून ठेवायचे. काय? हो, sir. राजवीर, काय पाऊस चालू आहे का? का हवेत बसलाय? राजवीर, हे काय समाज सांगायची गरज नाही, बरोबर ना? हो. सिलेक्ट द अपोजिट वर्ड ऑफ प्रॉफिट. प्रॉफिटचा अपोजिट Loss. अजून डिसएडव्हान्टेज पण आहे. हा, लक्षात ठेवा. चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फॉर द अंडरलाइन वर्ड. द मॅन इज व्हेरी शॉर्ट. शॉर्टचा अर्थ काय होतो? Tall. Tall. मी शॉर्टचा अर्थ विचारला, तुम्ही सांगते टॉल. ते अपोजिट आहे. शॉर्ट मध्ये कसा ठेंगू आहे, बारका आहे. हा, पुढे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ऑड पेअर. ऑड कुठली? चुकीची जोडी कुठली? Number one. Number one. नंबर वन. सांगा बरं. नाही रे, हाईट आणि लाईट हे काही करेक्ट आहे का? नाही, sir. Height and light. Number three. काय परत नंबर 3 सांगू पहिला. नंबर 4. हे तिघेही कसे आहे? अपोजिट वर्ड्स आहेत. ऍग्री अँड डिसऍग्री, वाईल्ड अँड टेम, काइंड अँड क्रुएल. कळलं का? हो. सर. अपोजिट वर्ड सोपे आहे, ते मी जास्त तुम्हाला सांगत बसत नाही.
सेम आहे, त्याची सिमिलर वर्ड दिले, वेगळं नाही दिलेलं. लक्षात. सिमिलर वर्ड माहिती ना तुम्हाला? हो सर. हो सर. काय सिमिलर वर्ड म्हणजे? सारे. सारखेच शब्द. जसे अडल्टचा ग्रोन अप, अल्टिमेट, डिसीज, अग्रीमेंट, प्लेन, अराईव्ह, कम. म्हणजे काय आहे, हे तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत, याच्यासारखे शब्द तुम्ही काय करू शकता, स्वतः पाठ करू शकतात. बरोबर आहे की नाही? यात काय खूप डीप शिकवण्यासारखं असं नाहीये, कारण सिमिलर वर्ड तुम्हाला कुठलेही येऊ शकतात, तुमचे लर्न पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, सिमिलर वर्डची प्रॅक्टिस कशी करायची ते पण सांगतो. हे जे सिमिलर वर्ड आहे ना, याच्यासाठी तुमची इंग्लिशचं ना जे टेक्स्ट बुक आहे, इंग्लिशच्या टेक्स्ट बुक मध्ये बरेच वर्ड दिले असतात, त्यातले बरेच शब्द हे काय करतात, त्याच्यामध्ये विचारले जातात. अलग लक्षात, टेक्स्ट बुक मध्ये किंवा तुमचे डायजेस्ट वगैरे असतात बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला हे डिक्शनरी. जे काही फ्रेझल वर्ड, डिक्शनरी तर असतातच, पण डिक्शनरी नसेल तर तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये तर बऱ्याच वेळेस असतात. कुठे असतात? व्होकॅब्युलरी जो पार्ट असतो ना, त्याच्यामध्ये हे तुम्हाला दिलेली दिसतील. कळलं का? हो. हो. ओके, काही शब्द पुढचे घेऊ आपण. ना, just a minute. बर, एवढं लक्षात आलं ना तुम्हाला? हो. 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 बरं, हे बघा, यात दिलेलं आहे पहिलं, रायटिंग वर्ड युझिंग द क्ल्यू. याच्यात पण क्ल्यू तोच आहे, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज नॉट रिलेटेड टू द गेम ऑफ क्रिकेट. दिसतंय का? हे स्क्रीन दिसतंय सर्वांना? हो. हो. सांगायची काही गरज नाही, कारण बघा, क्रिकेटसाठी कुठलं आहे? विकेट, स्टंप, अंपायर आणि गोल. काय येईल याच्यात? गोल. क्रिकेट गोल. रिलेटेड. हा, गोल. गोल. क्रिकेटशी संबंधित नाही असा गोल आहे, बाकी सगळे तुम्हाला माहिती क्रिकेटशी रिलेटेड आहेत. पुढे, चूज द आहे. करेक्ट अल्टरनेटिव्ह टू द कम्प्लीट द सेंटेन्स. काय येणार? काय येईल? द डॉग इन द पिक्चर इज. काय करते डॉग? चेसिंग द कॅट येईल ना, तिला पकडायसाठी Chasing the पळतोय ना तो. cat. Chasing the cat. सिलेक्ट द टू वर्ड्स फॉर द पर्सन हु मेक द पीपल लाफ इन द सर्कस. कोण आहे सांगा? सर्कशीमध्ये लोकांना कोण हसवतं? Joker. 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 जोकर. आणि अजून जो क्लॉन असतो तो पण हसवतो. Clone. रिअरेंज द लेटर अँड नेम द थिंग्स यू विअर इन द विंटर. काय आहे? तुम्ही लिहू नका स्क्रीनवर, तुम्ही फक्त सांगा उत्तर. स्वेटर. स्वेटर हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा.
हे पुढचं पिक्चर वरून तुम्ही सहज ओळखू शकता. काय आहे पिक्चर? काय सांगितलंय? चूज द पिक्चर रिलेटेड विथ द वर्ड लॉक. लॉकशी रिलेटेड काय आहे? कीज आहे. हा बरोबर. त्यानंतर चूज द 2 words फॉर द पर्सन हु राइट्स द बुक. रायटर. रायटर आणि ऑथर. ऑथर पण असतं ना, आहे की नाही? चूज द करेक्ट वर्ड फॉर द कंपॅरिझन. कंपॅरिझन साठी काय वापरणार? ॲज डॅश डॅश ॲज बी. काय? बिझी करेक्ट आहे. ठीक आहे. म्हणजे हे काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. ठीक आहे. खाली काय दिलंय? चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द मिनिंगफुल वर्ड अँड कम्प्लीट द वेब. काय वेब दिला इथं? लॅश, आय आणि बॉल. काय येईल? इथे काय येईल? लीड आणि ब्लो येईल ना. डोळे काय करतात? ब्लो म्हणजे काय? हे काय 60 नंबरचा क्वेश्चन. येते का लक्षात? पुढचा क्वेश्चन. फाइंड आउट मीनिंगफुल वर्ड रिलेटेड टू इंटरनेट फ्रॉम जंबल वर्ड. काय? नाही, विकिपीडिया येईल ना. अरे याच्यापासून विकिपीडिया येईल ना. हा शब्द तयार होतो ना, बघा ना याच्यापासून. ठीक आहे. दिलेले शब्द काय ते बघायचे, त्याच्यानुसार रिलेटेड बघायचे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मनोज इज गुड ॲट डॅश डॅश. By reading this, we can say that Manoj can become a good dash. हा बरोबर. तो काय आहे? चांगला शेप असेल ना, बरोबर आहे की नाही? ठीक आहे. मग बाकीचे उदाहरणं जे आहेत ते तुम्ही सोडवा. तुम्हाला ग्रुपवर आलेच आहे. मी ही PDF तुम्हाला शेअर करतो. ठीक आहे. बाकी आपण राहिलं उद्या बघूया. काय अडचण कोणाला याच्यामध्ये, टेस्ट मध्ये आणि जे आपण शिकलेलो त्यामध्ये? जमेल? बाय सर. बाय सर. बाय.